first of all, I would like to thank Microlabs for giving this opportunity to talk on the very important topics of hypertension, dyslipidemia as a risk factor in diabetes. And myself, Dr. Bhushan Khole, I am Managing Director and Chief of Shri Yashwant Multi-Speciality Hospital and Netralay, Varud, District Amravati, Maharashtra. So I will speak in Marathi as it is a patient-oriented program, and most of my patients are Marathi speaking. So I will speak it in Marathi. I will start with. तर खूप साऱ्या पेशंटला असं वाटतं की शुगर हे जे आहे आपल्या शरीरामध्ये शुगर जास्त असलं की आपल्याला डायबिटीज होतं आणि स्वतःहून आपण शुगर कंट्रोलमध्ये आणू शकतो आणि शुगर कंट्रोलमध्ये झालं की संपलं असं एक सिम्पलचं कॅल्क्युलेशन बऱ्याच साऱ्या पेशंटच्या माइंडमध्ये डोक्यामध्ये असतं. परंतु फक्त शुगर कंट्रोल करणे एवढाच रोल नाहीये शुगर डायबिटीज म्हणजे एवढंच नाहीये. तर शुगर सोबतच खूप साऱ्या शुगरमुळे मग बीपी वाढतं आणि सोबतच कोलेस्ट्रॉल वाढतं आणि हे जे एक ट्रिपल कॉम्बिनेशन तयार होतं शुगर बीपी आणि कोलेस्ट्रॉलचं हे एक डेंजरस कॉम्बिनेशन तयार होतं. जे सगळ्या प्रकारचे हार्ट प्रॉब्लेम, त्याच्यानंतर स्ट्रोक आणि लकव्याचे आजार आणि सोबतच आंधळेपणा, किडनीशी संबंधित आजार निर्माण करतं. तर जर समजा आपण बीपीचा जर समजा विचार केला तर जवळपास 10 पैकी 6 ते 8 शुगरच्या पेशंटला बीपी असतं आणि खूप सारे पेशंट जेव्हा ओपीडी मध्ये येतात तेव्हा त्यांना सांगतात बऱ्याच साऱ्या पेशंटचं बीपी हाय असतं, पण बऱ्याच साऱ्या पेशंट मध्ये सर आम्हाला कोणत्याच प्रकारचं सिम्पटम्स, कोणत्याच प्रकारचं लक्षण जाणवत नाही. पण बऱ्याच वेळा बीपी हाय असून सुद्धा लक्षण येत नाही. 70% लोकांना माहित नसतं की आपल्याला बीपी आपला हाय आहे म्हणून. तर अशा वेळी रेग्युलर बीपी चेक करणे आणि प्रॉपर व्यवस्थित बीपीच्या गोळ्या घेणे हे फार महत्वाची आणि इसेन्शियल गोष्ट आहे. खूप सारे पेशंट कंटाळा करतात आणि खूप साऱ्या पेशंटला एक प्रकारचा स्टिग्मा वाटतो, एक कमीपणा वाटतो की आपल्याला बीपी झालेला आहे. त्यामुळे खूप सारे पेशंट बीपीची टॅबलेट, बीपीचं मेडिसिन घेण्यास अवॉइड करतात किंवा टाळतात. तर ते एक फार धोकादायक राहू शकतं. त्यामुळे प्रत्येकाने बीपी व्यवस्थित रेग्युलर मोजून आपल्या फिजिशियन कडून, फॅमिली फिजिशियन कडून किंवा आपल्या कार्डिओलॉजिस्ट कडून रेग्युलर बीपीचं औषध घेणे आणि फॉलोअप करणे फार आवश्यक आहे. त्यासोबतच कोलेस्ट्रॉलचा जर समजा आपण विचार केला तर कोलेस्ट्रॉल हे एक प्रकारचं आपल्या शरीरामध्ये जे हे एक प्रकारचं फॅट असतं, एक प्रकारची चरबी असते. तर जर समजा आपण पेशंटला शुगर आहे, पेशंटला बीपी आहे आणि त्याच्यासोबत कोलेस्ट्रॉल जर समजा खूप हाय असलं तर त्याच्यामुळे ज्या व्हेसल्स असतात, ज्या रक्तवाहिन्या असतात, त्या रक्तवाहिन्या जड होतात. त्याच्यामुळे मग बऱ्याच वेळा लकवा आणि हार्ट अटॅक होण्याचं प्रमाण वाढतं. जर समजा आपण कोलेस्ट्रॉलचा विचार केला तर कोलेस्ट्रॉलमध्ये फक्त कोलेस्ट्रॉलच नाही तर एक ट्रायग्लिसराईड नावाचा पण एक प्रकार असतो, जो कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड मिळून आपल्या शरीराच्या ज्या व्हेसल्स असतात त्या जाड करतात आणि त्यामुळे मग कोणत्याही प्रकारचे हार्ट प्रॉब्लेम, किडनी प्रॉब्लेम आणि लकव्याचे आजार फार होण्याचा धोका असतो. तर आम्ही आमच्या पेशंटला ऍडवाइस करतो की कमीत कमी वर्षातून एकदा तरी, जर समजा तुम्हाला वारंवार कोलेस्ट्रॉल चेक करणं शक्य होत नसेल तर वर्षातून एकदा तरी कोलेस्ट्रॉलची तपासणी करा आणि त्याच्यामध्ये ज्या कोलेस्ट्रॉल कमी करणारे जे औषधं असतात, ज्याला स्टॅटिन्स वगैरे म्हणतात, तर अशा प्रकारचे औषधं तुमच्या हार्टच्या डॉक्टरांकडून किंवा फॅमिली फिजिशियन कडून किंवा तुमच्या जनरल फिजिशियन कडून तुम्ही प्रिस्क्राईब करून घ्या. आणि जर समजा हे जर समजा बीपीच्या गोळ्या, शुगरच्या गोळ्या आणि कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या अशा तिन्ही गोळ्या जर समजा व्यवस्थित सुरू राहिल्या आणि तुम्ही तुमचं डाएट मॅनेजमेंट आणि तुमचं वर्कआउट, तुमचे एक्सरसाइज अशा जर समजा गोष्टी व्यवस्थित सुरू राहिल्या तर निश्चितच आपण सगळ्या गोष्टींना, या सगळ्या कॉम्प्लिकेशनला अवॉइड करू शकतो. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की आता आजार झाल्यानंतर गोळ्यांसोबतच जीवन शैली, आपली लाईफस्टाईल आपण किती परिणामकारक, किती व्यवस्थितपणे आपण चेंज करतो त्याला पण फार महत्वाचं आहे. तर
त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे डाएटमध्ये ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्या गाईडलाईन्स नुसार सगळ्यात महत्वाचं आहे मीठ. तर बऱ्याच वेळा आपल्या शरीरामध्ये मीठ डायरेक्ट आणि इनडायरेक्ट प्रमाणात भरपूर जातं. त्याच्यामध्ये फ्राईड आयटम्स असो, लोणचं असो किंवा कोणत्याही प्रकारचे त्याच्यामध्ये नमकीन जास्त असतं, अशा प्रकारचे अवॉइड करायचे. मॅक्झिमम जी लिमिट दिलेली आहे आयडीएनी त्यानुसार 1 टीस्पून पर डे ही एक सॉल्टची एक लिमिट आहे. त्यापेक्षा जास्त मीठ शरीरात जाता कामा नये. सोबतच तळलेले पदार्थ, जंक फूड्स, बेकरी आयटम्स आणि स्पेशली जे रेड मीट असते मटन वगैरे याच्यामध्ये पण मीठ जास्त असतो. त्याच्यामध्ये फॅट, ट्रान्स फॅट नावाचा प्रकार असतो, त्यामुळे पण कोलेस्ट्रॉल वाढतं. ते असे पदार्थ टाळायचे. जे पदार्थ आपण जास्त प्रमाणात घेऊ शकतो त्याच्यामध्ये ग्रीन व्हेजिटेबल्स, फ्रुट्स, सगळ्या प्रकारच्या डाळी, होल ग्रेन्स आणि स्प्राउट्स आणि लीन प्रोटीन्स अशा प्रकारचे पदार्थ आपल्या डाएटमध्ये आपण रेग्युलर घ्यायचे. सोबतच सनफ्लॉवर ऑइल, ग्राउंडनट ऑइल आणि मस्टर्ड ऑइल अशा प्रकारचे हे 3 ऑइल जे आहे ते त्याच्यामध्ये थोडं फॅटचं प्रमाण कमी असतं, त्यामुळे या ऑइलचा वापर आपण रेग्युलर करावा आपल्या डाएटमध्ये. सोबतच सगळ्यात अजून डाएट सोबतच अजून महत्वाचा एक्झरसाइज. तर व्यायाम किती करावा, तर ऍटलिस्ट मिनिमम 30 मिनिट फास्ट वॉकिंग जरी आपण केलं आणि दिवसातून आठवड्यातून 7 दिवसातून 5 दिवस जरी केलं तरी ते भरपूर प्रकारचे आपले समोरचे कॉम्प्लिकेशन अवॉइड करू शकतो. सोबतच आजकाल झुंबाचे पण क्लासेस होतात, योगाचे क्लासेस होतात, सायकलिंग, स्विमिंग आणि अनेक अनेक प्रकारचे व्हिडिओज आपण युट्यूबवर पण अवेलेबल आहे किंवा तुमच्या इथे काही पर्सनल कोचिंग असतात त्यांच्याकडे पण तुम्ही जाऊन हे एक्सरसाइज सुरू करू शकता. आणि त्यामध्ये अजून एक महत्वाचं आहे की जर समजा आपण याच्यामध्ये प्राणायाम वगैरे जर समजा रेग्युलर करत गेलो तर त्यामुळे पण हार्ट प्रॉब्लेम आणि शुगर, डायबिटीज आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात होण्यात मदत होते. त्याच्यामध्ये आजकाल अजून एक गंभीर प्रश्न सगळ्यांमध्ये झालेला आहे की ओबेसिटी. जर समजा आपण भारताचा विचार केला तर वी हॅव 30% ऑफ अवर पॉप्युलेशन इज गेटिंग ओबेज. तर त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे आपलं वजन नियंत्रण आणणे. साधारणतः किती वजन कमी करावं, तर जेवढं आपलं वजन आहे त्यापेक्षा कमीत कमी 5 ते 7% जरी वजन आपण कमी केलं तरी त्यामधून शुगर आणि कोलेस्ट्रॉल आणि बीपी तिन्ही फार व्यवस्थित नियंत्रणात आणू शकतो आपण. आणि त्याच्याबद्दलच आहे की आजकाल व्यसनाचं प्रमाण फार आहे. स्मोकिंग असो, ते टोबॅको असो, आपल्या इकडच्या भागामध्ये खर्राचं प्रमाण असो किंवा मग ड्रिंकिंग असो, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अवॉइड करायला पाहिजे. जर समजा आपण निकोटिन, स्मोकिंग वगैरे जर समजा तंबाखू, खर्रा जर समजा रेग्युलर खात असेल तर त्याच्यामुळे पण कोलेस्ट्रॉल वाढतं आणि त्याच्यामुळे पण सगळ्या प्रकारच्या कॉम्प्लिकेशनचा धोका राहतो. ड्रिंकचं जर समजा प्रमाण विचारलं तर खूप सारे पेशंट आम्हाला रोज नेहमीच विचारतात, सर आम्ही ड्रिंक करू शकतो का, किती घेऊ शकतो. तर नुकतेच WHO ने काही गाईडलाईन मागच्या 3 दिवसाआधीच दिलेल्या आहे. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की इव्हन अ सिंगल पेग ऑफ अल्कोहोल, ते कोणत्याही प्रकारचं अल्कोहोल असो, ते बियर असो, विस्की असो, रम असो, ओडका असो, कोणतंही असो, तर इव्हन अ सिंगल पेग ऑफ अल्कोहोल इज डेंजरस टू हेल्थ. तर ह्या सगळ्या गोष्टी डाएट, आपलं एक्झरसाइज, अनहेल्दी आणि बॅड हॅबिट्स क्विट करणे आणि सगळ्यात महत्वाचं वेट मॅनेजमेंट, हे 4 महत्वाचे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन मी माझ्या पेशंटला सजेस्ट करू शकेल. तर याच्यामध्ये आता महत्वाचे की पॉइंट्स मी तुम्हाला सांगतो. तर आपलं बीपी रेग्युलर मोजणे, आणि जर समजा बीपी तुमचं 130-80च्या वर 130-80च्या वर जर समजा रेग्युलर येत असेल पिरियडिकली तुमच्या चार्टमध्ये, तर आपल्या डॉक्टरांकडून बीपीची गोळी लिहून घेणे आणि सगळ्यात महत्वाचं ती बीपीची गोळी रोज घेणे. काही काही लोक हप्त्यातून एकदा घेतात, दोनदा घेतात, तीनदा घेतात, अल्टरनेट डेज. तर हे चुकीचं आहे. घ्यायची असेल तर बीपीची गोळी तुम्हाला रोज घ्यावी लागेल. आणि शुगर तर तुम्ही रेग्युलरली 3-3 महिन्यांनी चेक करायला पाहिजे. त्याच्यासोबत तुम्ही जे शुगरचे पेशंट आहेत त्यांनी HbA1c पण रेग्युलर करायला पाहिजे. HbA1c तुमचा 6 ते 7च्या दरम्यान जर समजा आपण ठेवू शकलो तर इथे त्याला चांगलं कंट्रोल म्हणतात. सोबतच कोलेस्ट्रॉलची तपासणी आयडियली 6 महिन्यातून एकदा व्हायला पाहिजे, पण जर समजा होत नसेल तर कमीत कमी वर्षातून एकदा तरी व्हायला पाहिजे. आणि सोबतच असले कोणत्याही प्रकारचे काही वॉर्निंग साईन्स जर समजा तुम्हाला दिसली, जर समजा युरिन मध्ये काही प्रॉब्लेम, तुमचा चेस्ट पेन, बॅक पेन, दम लागणे, स्वेटिंग, घबराट, अशा प्रकारचे जर समजा काही प्रॉब्लेम दिसले तर लगेच आपल्या
डॉक्टरांना कन्सल्ट करणे आणि समोरच्या तपासण्या करणे फार आवश्यक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमधून निश्चितच ह्या छोटासा मेसेज, छोटासा जरी व्हिडिओ असला तरी माझ्या पेशंटला या छोट्याशा मेसेजमधून खूप काही शिकण्याजोगतं येईल आणि निश्चितच या सगळ्या गोष्टींचं ते लोक पालन करतील, फॉलो करतील या सगळ्या ज्या गोष्टी मी त्यांना सांगितलंय. आणि एवढे आय थिंक दॅट्स द कन्क्लुजन ऑफ माय टॉपिक टुडे. जर समजा इन फ्युचर जर समजा पुन्हा असं काही कोणत्याही विषयावर जर समजा टॉक देण्याची जर समजा संधी मायक्रो लॅब्सनी जर समजा दिली तर आय एम ऑलवेज बी देअर टू डिलिव्हर माय टॉक अँड हेल्प द पेशंट फॉर देअर प्रोग्रेस. थँक्यू व्हेरी मच.